खालो तर मग म्हणताल कसे आहेत बघा. महिलांचं कौतुक कसं करावं, किती करावं. आपल्याला खूप मोठी देणगी आहे. ज्याच्या घरामधला कारभार महिलेच्या हातात आहे तो चांगला आहे. पण बोलत असताना आपण म्हणतो कार्य ह्याचं काय खरं आहे, ह्याच्या बायकोच्या हातात कारभार आहे. मोठेपणाने म्हणत नाही, उपरोधाने म्हणतो. पण मी माझा दावा आहे, ज्याचा ज्याचा कारभार महिलाच्या हातात आहे तो अतिशय चांगला कारभार आहे. म्हणून म्हणतो साहेब तुमचा कारभार चांगला आहे. तुमचाच नाही तर माझा देखील कारभार माझीच बायको करते. म्हणून मला इकडे बाहेर फिरायला मिळतंय. काय या महिलांचं कौतुक करावं. आज आमच्या पाश्चात्य देश संस्कृतीने आमच्यावर कब्जा केलाय. सगळे खाद्य आमचे त्या महिला पाश्चात्य कंपनीनेच घेऊन गेले. आमच्या काय म्हणतो शेवा आहे त्याला मॅगी नाव फक्त बदललंय. पदार्थ सगळे आमचेच आहेत. पिस्ता अरे काय चालय. आमच्या घरच्या बोटिया खाला ते शेवया खावा, त्याला काही काटे लागत नाही, चमचे लागत नाही, हाताने खायचे. यांचं स्वयंपाक करण्याची पद्धत सांगितलं व्हाईस चेअरमनने, तुम्ही अनारसे खावा बघा तुम्ही. साहेब त्यांची कौतुक करावं काय. आज पाकशास्त्रामध्ये उभारला एखादी सांगताना सांगतोय एक वाटी हे घ्या, ते एक वाटी ते घ्या, चमचाभर हे घ्या, अर्धा चमचा मीठ घ्या. काय कौतुक करावं आमच्या बहिणींचं. खारवड्या पापड्या सांगितलं नाही. काय टेस्ट आहे, काय आंब्याच्या लोणच्याची टेस्ट आहे. अजून बाजारामध्ये येतं नकली लोणचं, त्याच्यापेक्षा आमच्या भगिनीच्या लोणच्याची टेस्ट वेगळी आहे. स्वयंपाक करत असताना बोलत बोलत तुझी चड्डी आहे, आवडतोय, आंघोळ करतोय, चड्डी कुठे आहे, अरे बघ तिथंच असेल कुठं यार. त्याला बघत बघत बोलत बोलत तिकडे फोडणी चालू आहे. कधी चमच्याने मीठ टाकलं नाही, कधी चमच्याने मिरची टाकलं नाही. हातात येतं तेवढंच टाकलं, तेवढंच मीठ टाकलं आणि संसार चांगला केला. एवढं परफेक्ट अंदाज त्यांचा आहे. त्याच्यामुळे आज आपली भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे. त्यांचा आदर करायला शिकलं पाहिजे, आईवडिलांचा आदर करायला शिकलं पाहिजे, त्यांना सोबतच घेऊन चाललं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, या पुणे जिल्हा बँकेने खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.